तर या ठिकाणी बघा फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भविष्यकाळ आज आपण बघणार आहोत. तर फ्युचर कंटिन्युअस टेन्स याला आपण बोलतो फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भविष्यकाळ. आता हा टेन्स ओळखायचा कसा, तर आज आपण यामध्ये निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पॉझिटिव्ह होकारार्थी वाक्य बघितली आणि आता आपण निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी वाक्य बघणार आहोत. आता ही वाक्य कशी येतात बघा, तर भविष्यकाळात एखादी क्रिया होत नसेल, ओके, भविष्यकाळात एखादी क्रिया सुरू नसेल, होत नसेल, त्यावेळी हे वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्स निगेटिव्ह असं समजायचं. आता ही वाक्य ओळखायची कशी, तर व्हर्बला बघा वाक्याच्या शेवटी व्हर्बला म्हणजे क्रियापदाला त नसेल, त नसू, त नसतील, त नसशील यांचा वापर केला जातो. तुम्हाला लिहून दिलेले आहेत बघा, तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहून घ्या. बघा म्हणजे पुन्हा एकदा सांगते, भविष्यकाळात एखादी क्रिया होत नसेल किंवा सुरू नसेल त्यावेळी ते वाक्य फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भविष्यकाळामध्ये निगेटिव्ह असं समजायचं. मग त्याला आपण 6 आणि n चा वापर केलेला आहे, नंबर टाकलेला आहे. आणि बघा आता आपण वाक्य बघूया. मी खेळत नसेल म्हणजे काय, भविष्यकाळात मी खेळत नसेल म्हणजे वाक्याच्या शेवटी बघा व्हर्बला त आणि नसेलचा वापर केलेला आहे. ओके, तो नदीमध्ये पोहत नसेल बघा त नसेल. मुले पुस्तक वाचत नसतील त नसतील. ओके, मग मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हर्ब सब्जेक्ट म्हणजे कर्त्यानुसार व्हर्ब चेंज होत असतं. म्हणजे तो बोलत नसेल, आम्ही जात नसू, ते येत नसतील, ओके, ती पुस्तक आणत नसेल. बघा म्हणजे कर्त्यानुसार व्हर्ब काय होतं, चेंज होतं. तर आता सब्जेक्ट नुसार म्हणजे बघा व्हर्ब पासून पुढे त आणि नसेलचा वापर केला जातो. त नसेल, त नसू, त नसशील, त नसतील हे तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. म्हणजे बघा नसेलच्या अगोदर असते त्याला आपण काय बोलतो, व्हर्ब. ओके, पोहणे म्हणजे काय, हे व्हर्ब. वाचणे म्हणजे व्हर्ब. ओके, नसतील, नसू, नसतील, नसेल यांच्या अगोदर असतं ना त्याला काय बोलूया आपण, व्हर्ब असं म्हणजे बोलतात. ओके, मग त्या ठिकाणी अंडरलाईन करा त आणि नसू, त नसतील. ओके, ही आपल्याला वाक्य या फॉर्म्युल्यामध्ये सॉल्व्ह करायची आहे. फॉर्म्युला बघा, सब्जेक्ट म्हणजे करता, त्यानंतर विल किंवा शाल. ओके, त्या ठिकाणी विसरले मी, विल किंवा शालचा वापर केला जातो. ठिकाणी विल किंवा शाल प्लस नॉट प्लस बी प्लस वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके, मग विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट होतं. मग अशी लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलेलं होतं फ्युचरमध्ये शिकवताना, सिंपल फ्युचर शिकवताना विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय होतं, वोंट होतं. विल नॉट वापरू शकता किंवा वोंटचाही वापर करू शकता. तसं शाल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन शांड होतं. शाल नॉट वापरू शकता किंवा शांडचा वापर करू शकता. मग अशी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आय आणि वी असेल त्या विशाल आणि बाकी सगळ्यांना विलचा वापर केला जातो. आणि मॉडर्न इंग्लिशमध्ये सगळ्याच म्हणजे जे करते आहे त्यांना जर तुम्ही विल वापरला तरी काही चुकत नाही. ओके, शालचा वापर रेअर म्हणजे क्वचितच झालेला आहे. आपण वाक्य बघूया. मी खेळत नसेल. ओके, मी खेळत नसेल मग कसं येणार, मी म्हणजे आय, मग आयला विल किंवा शाल. मग तुम्ही विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट, शाल नॉटचं शांड होतं सांगितल्याप्रमाणे. मग आय या ठिकाणी आपण विल नॉट किंवा वोंट वापरूया, आय वोंट. ओके, मग आय आणि वुईला शालचा वापर केला जातो. पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पुन्हा सांगते की मॉडर्न इंग्लिशमध्ये तुम्ही विल वापरला तरी पण काही चुकत नाही. ओके, शालचा वापर क्वचितच झालेला आहे, रेअर झालेला आहे. तर आय वोंट, त्याच्यानंतर पुढे बघा हा म्हणजे शालचा वापर ज्या ठिकाणी ऑफिशियल काही गोष्टी असतात त्या ठिकाणी केला जातो. अजूनही मी विल शालवर अजून एक डीप एक व्हिडिओ काढणार आहे, कुठे कुठे वापर केला जातो ते. आय वोंट नंतर बी विल नॉट किंवा शाल नॉट. आय विल नॉटचं वोंट लिहिलं डायरेक्ट, वोंट बी नंतर वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी. क्रियापद काय, खेळणे. खेळणे म्हणजे काय, प्ले, मग त्याला आयएनजी प्लेइंग, आयएनजी प्लेइंग. आय वोंट बी प्लेइंग किंवा आय विल नॉट बी प्लेइंग, आयएनजी शब्द लावलेला आहे बघा. आय वोंट बी प्लेइंग किंवा आय विल नॉट बी प्लेइंग. पुढे बघा, तो नदीमध्ये पोहत नसेल. तो नदीमध्ये पोहत नसेल बघा, तो आणि पुढे नसेल. ओके, ती क्रिया भविष्यकाळात होत नसेल. तो म्हणजे ही, नंतर हिला विल नॉट. ओके, हिला विल नॉट किंवा वोंट लावू शकता. ही विल नॉट किंवा ही वोंट लावला तरी पण चालेल. ही विल नॉट नंतर बी, ही विल नॉट बी स्विमिंग, ही विल नॉट बी स्विमिंग, विल नॉट बी स्विमिंग. स्विमला आयएनजी स्विमिंग. आणि इन द रिव्हर, इन द रिव्हर, ही विल नॉट बी स्विमिंग इन द रिव्हर. ही विल नॉट किंवा ही वोंट वापरू शकता. नंतर बी स्विमिंग इन द रिव्हर. ओके, पुढे बघा. पुढे बघा, मुले पुस्तक वाचत नसतील. पहिलं सब्जेक्ट, मुले म्हणजे काय, बॉयज किंवा स्टुडंट्स घेऊ शकता, विद्यार्थी, बॉयज, बॉयज. पुढे बघा,
नंतर विल नॉट किंवा वोंट खेळत वाचत नसतील, मुले पुस्तके वाचत नसतील. मग बॉयज नंतर विल नॉट किंवा वोंट, बॉयज वोंट. पुढे बघा बी, विल नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वोंट, बॉयज विल नॉट किंवा वोंट बी. आणि वाचणे म्हणजे काय, रीड, मग त्याला ING, रीडिंग. आणि पुस्तके म्हणजे काय, बुक्स, पुस्तके म्हणजे काय, बुक्स. ओके, बॉयज वोंट बी किंवा बॉयज विल नॉट बी रीडिंग बुक्स. ओके, बॉयज विल नॉट किंवा वोंट, नंतर बी, नंतर रीड, वाचणे म्हणजे रीड, त्याला ING लावलं रीडिंग. आणि पुढे काय, बुक्स. ओके, पुढे बघा आम्ही जोरात धावत नसू, आम्ही जोरात धावत नसू म्हणजे भविष्यकाळात ती क्रिया होत नसेल. आम्ही जोरात धावत नसू, आम्ही म्हणजे वी. ओके, वीला तुम्ही काय लावा, शालचा आपण वापर करू शकता, विलचा वापर करू शकता. ओके, वी शाल नॉट किंवा वी विल नॉट, वी शाल नॉट. त्याच्यानंतर नॉट नंतर बघा बी, बी शाल नॉट बी. ओके, वी शाल नॉट बी किंवा वी विल नॉट बी, वी शाल नॉट बी. आणि धावणे म्हणजे काय, रन, त्याला ING रनिंग. आणि जोरात म्हणजे फास्ट. ओके, वी शाल नॉट बी रनिंग फास्ट. ते वाट बघत नसतील, मग कसं येणार, ते वाट बघत नसतील. मग ते म्हणजे दे, नंतर दे नंतर काय वापरायचं, दे विल नॉट किंवा दे वोंट, दे वोंट. नंतर बी, आणि वाट बघणे म्हणजे काय, वेटिंग, WATING, दे विल नॉट बी वेटिंग, दे विल नॉट किंवा दे वोंट बी वेटिंग. ओके, ही दिलेली आहेत बघा वाक्य सगळी. मी खेळत नसेल, आय वोंट बी प्लेइंग किंवा आय विल नॉट बी प्लेइंग. तो नदीमध्ये पोहत नसेल, ही विल नॉट किंवा ही वोंट बी स्विमिंग इन द रिव्हर. मुले पुस्तके वाचत नसतील, बॉयज वोंट बी रीडिंग बुक्स, बॉयज विल नॉट किंवा वोंट वापरू शकता. आम्ही जोरात धावत नसू, वी शाल नॉट किंवा वी शांट बी रनिंग फास्ट. ओके, पुढे ते वाट बघत नसतील, ते म्हणजे दे विल नॉट किंवा दे वोंट बी वेटिंग. ओके, ही वाक्य काय करा, तुम्ही लिहून घ्या, इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करा. आणि जर काही डाऊट किंवा डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पाठवा, याच्यावर मी नवीन व्हिडिओ घेऊ शकते. आणि सर्व लिहून घ्या. अजून तुम्ही या वाक्यावर अजून वाक्य तयार करा एक्स्ट्रा, जेणेकरून तुमची काय होणार, प्रॅक्टिस होणार. आणि नवीन टेन्स आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.